पुण्यातल्या भाजप राष्ट्रवादीमधला वाद थेट दिल्लीत जाणार असल्याचे संकेत अजित पवारांनी दिल्यानंतर वार पलटवार सुरू झाले आहेत. दादांच्या दिल्लीवारीच्या संकेतानंतर फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावलाय. दरम्यान यानंतर अजित पवारांनीही त्यांच्या खास शैलीत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात. ज्यांच्याशी आम्ही चर्चा करून सहभागी झालो केंद्रात आणि राज्यात, त्यांच्याशी मी चर्चा करीन. जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे. अजित पवारांची दिल्लीवारी, फडणवीसांची टोलेबाजी. ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील. गल्लीतला वाद दिल्लीपर्यंत गाजवणार. फडणवीसांशी चर्चा केल्यानंतर मला वरिष्ठांशी पण जाऊन चर्चा करावी लागेल ना. अजितदादा दिल्लीला जाणार, फडणवीस तिकीट काढणार. पिंपरी चिंचवड महापालिकेवरून अजित पवार यांनी भाजपवर आरोपांची राळ उठवली. दरम्यान यानंतर राष्ट्रवादी भाजपमध्ये चांगली जुंपली आहे. अजित पवारांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भाजपनं देखील अजित पवारांना सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत थेट इशारा दिला. मात्र राष्ट्रवादीमधला हा वाद दिल्ली दरबारी जाणार असल्याचे संकेत झी24 तासच्या टू द पॉइंट मधून अजित पवार यांनी दिले होते. दरम्यान यानंतर फडणवीसांनी देखील अजित पवारांच्या या वक्तव्यावर टोले लगावले. अजित पवारांनी जरूर दिल्लीत जावं, त्यांचं तिकीटही मीच काढून देतो, मात्र त्यांनी भाजप नेत्यांकडे जावं, दुसरीकडे गेल्यास विचार करावा लागेल असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं. मी युतीचा धर्म पाळला, अजित पवारांनी तो पाळला नाही. ज्या प्रकारची वक्तव्य अजितदादांनी दिली ती योग्य आहे असं मला वाटत नाही. तरीही मी त्याचा प्रतिवाद केला नाही. कारण या निवडणुकीत मी पहिल्या दिवशीपासून ठरवलं होतं मी मित्रपक्षांवर टीका करणार नाही, मी केली नाही. दुसरं मी ठरवलं होतं कुठल्याच नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईमध्ये केवळ उत्तरं मी देतो. मुंबईच्या बाहेर विकासाच्या पलीकडे मी काहीच बोलत नाही. मुंबईत विकासही बोलतो आणि उत्तरही देतो. कारण उत्तरं जर दिले नाही तर लोकांना आपण दुर्बल वाटतो, म्हणून उत्तरं देतो. त्यामुळे मी पाहिलं आहे, त्यांनी पाहायला हवं होतं, नाही पाहिलं. ठीक आहे, CM साहेबांचं तसं मत असू शकतं. मी 13 तारखेचं मतदान झाल्यावर मी त्यांच्याशी बोलू. ते हे म्हणतात की युती धर्म पाळला नाही अजित पवारांनी. आम्ही बोलू ना. ते आमच्या दोघातला प्रश्न आहे ना. आम्ही सरकारमध्ये जात असताना आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून गेलेलो आहे. आम्ही काही खालच्यांशी चर्चा केली नाही आहे. त्याच्यामुळं ज्यांच्याशी आम्ही चर्चा करून सहभागी झालो केंद्रात आणि राज्यात, त्यांच्याशी मी चर्चा करीन. म्हणजे फडणवीसांच्या वरिष्ठांशी. राज्यात फडणवीस आणि केंद्रातले प्रमुख यांच्याशी आम्ही चर्चा करू ना या सगळ्या विषयावरती की काय झालं. जर फडणवीसांनी जो मुद्दा उपस्थित केला, मी जर तुमच्याशी चर्चा करून ह्या प्रक्रियेमध्ये आलेलो असेल तर फडणवीसांशी चर्चा केल्यानंतर मला वरिष्ठांशी पण जाऊन चर्चा करावी लागेल ना. सातत्याने दिल्लीला का जातात? म्हणजे तुमचं ते बघा, ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील. त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल, तिकीटे काढून देईल. म्हणजे तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत, पण गरज पडली तर तेही काढून देईन मी. जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे. देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना टोला लगावल्यानंतर दादा थोडीच मागे राहणार. अजित पवार यांनी देखील देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर पलटवार केला. पुणेकर पिंपरी चिंचवडकर असा रिझल्ट देतील, आम्हाला कुठे जाण्याची गरज नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. ते म्हणले की तुम्ही आणि शिंदे जोपर्यंत दिल्लीला जाताय आपल्या वरिष्ठांना भेटत तोपर्यंत आनंदी, पण जर तुम्ही दुसरीकडे भेटायला गेले तर मला वेगळा विचार करावा लागेल. ठीक आहे, मग त्यांनी सांगितलं तर तू समजून घे. अरे बाबा, मी सांगतो थेट काय उत्तर दिलं नाही. मला अशी पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर आम्हा युतीला असा त्या ठिकाणी रिझल्ट देतील की आम्हाला कुणाबरोबर जाण्याची वेळ येणार नाही. काय आपलं म्हणणं आहे? थेट उत्तर दिलं, थेट. टू द पॉइंट मधून अजित पवार यांनी भाजप राष्ट्रवादी वादासंदर्भात दिल्ली जाण्याचे संकेत दिल्यानंतर पुन्हा एकदा वातावरण तापलंय. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना टोला लगावत सूचक इशारा दिलाय, तर अजितदादांनी देखील फडणवीसांवर पलटवार करत थेट उत्तर दिलंय. चंद्रकांत फुंदे, झी24 तास, पुणे.